मित्रांनो, लहान मुलांच्या समस्या, छोटे छोटे आजार असतात. कफ ठीक होत नाही, पोट साफ होत नाही, हे एकदम छोटे आजार असतात आणि त्यावर आपण मोठमोठे अँटीबायोटिक, इनहेलर हे सर्व आपण देतो. हे सर्व चुकीचं आहे मित्रांनो. तर आपण त्यांना आयुर्वेदिक औषधं द्या. पूर्वी 100-150 वर्षाच्या आधी काय सर्व हे ॲलोपॅथी होतंय काय? नाही ना. आयुर्वेदिक औषधामध्ये निश्चितच त्यामध्ये फरक पडतोय. तर लहान मुलं एक तर काय बोलू शकत नाहीत, काय त्रास झाला हे सांगू शकत नाहीत. तर तुम्ही एक वेळी या आणि लहान मुलांना तपासणी ही पूर्णपणे माझ्याकडे मोफत आहे. गुरुवारच्या दिवशी तुम्ही सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत माझ्या आश्रमामध्ये येऊ शकता. बालकांच्या कुठल्याही समस्या असो, किरकिर असो, रडणे असो, झोप न येणे, संडास न होणे, मळाचे खडे होणे, पोट नेहमी दुखत राहणे, कफचा विकार, तापेचा विकार, तर हे जे आहे ना मित्रांनो, शरीराची वाढ होत नाही पाहिजे तशी, काही बालक मुर्दोस होतात, ह्या समस्येसाठी मोफत सल्ला माझ्याकडे आहे. आणि तुमच्या डॉक्टरांच्या तपासणीच्या पैशामध्ये बालकांचं औषध आहे 1 महिन्याचं. तर तुम्ही माझ्या आश्रमामध्ये या. रोग कुठलाही असो, बालकांच्या सर्व समस्या पूर्णपणे नीट केल्या जातील. अवघ्या 2-3 दिवशीच त्याला फरक पडतोय. मग तो आपल्या डोक्यामध्ये काय घुसलेलं आहे की आपल्याकडे आज पैसा आहे, चांगली आपण त्याला सोय देतोय, असं वाटतं की हा लवकर नीट झाला पाहिजे. परंतु मित्रांनो, त्या अशा लहान बालकावर की जिथं कोमल फुलासारखं ते असतं, तुम्ही त्याच्यावर अँटीबायोटिक, अँटी एलर्जेटिक, अँटीसेप्टिक हे औषधे देऊन तुम्ही त्याच्या वाढीमध्ये म्हणजे त्याच्या बुद्धीचा विकास होत नाही, ब्रेनचा विकास होत नाही, शरीराचा विकास होत नाही. तर अशा वेळेस तुम्ही एकदम इंग्रजी औषधं द्या, परंतु सुरुवातीला आयुर्वेदिक औषधं घ्या. आयुर्वेदिक औषधं ही एक बालकांच्या समस्येसाठी एक बालरोग म्हणून एक स्पेशल कश्यप ऋषींनी एक विधी सांगितलेला आहे. तो विधी आम्ही इथं आश्रमामध्ये योग संशोधन करून तयार केलेला आहे. तरी बालक म्हणजे 1 दिवसाच्या जन्मलेल्या बालकापासनं तो 16 वर्षाचा होईपर्यंत त्याला जेही आजार होतात, त्या सर्व आजारांवर आपल्या आश्रमामध्ये एक योग संशोधन केलेले खूप चांगले औषधं आहेत. त्या औषधांचा लाभ घ्या. फक्त गुरुवारला सकाळी 11 ते 6 पर्यंत आपण यायचं आहे. कुठलीही तपासणी नाही. औषधाचे मोजके 500-600 रुपयांचे औषधं महिन्याचे होतात. त्याचा लाभ आपण घ्यावा. ओम नमः